नमस्कार, मी सचिन भोसले. आपण चंदननगरच्या चौकामध्ये आहे आणि या डिवायडर मुळे, या बीआरटी मुळे अपघात झाला मोठा. तर इथं जे अपघात व्हायला लागलेले आहेत, त्या डिवायडरला गाड्या बस बी धडकतात आणि इथून लय फास्ट बस येतात. तुम्ही दाखवू शकता इथं गाड्या बिड्या सिग्नल सुटल्यावर कशा फास्ट येतात आणि डायरेक्ट इथं डिवायडरला धडकतात या गाड्या. आणि धडकल्यानंतर इथं बघा एका गाडीची नंबर प्लेट पडलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर परिस्थिती अशी आहे की हे बीआरटी पूर्णपणे काढलं पाहिजे आणि इथून येणारे सिग्नल सुटल्यानंतर डायरेक्ट ह्या डिवायडर वरती गाड्या चढतात. अशा चढल्या की त्यांची दोन चाक, एक चाक इकडं आणि एक चाक इकडं, गाडी जाते अशी पुढे एकदम जबरदस्त पद्धतीने. तर हे जे अपघात आहे रोखण्यासाठी हे डिवायडर नाही, हे बीआरटीचा रस्ता आहे. ही अख्खी बीआरटी चंदननगर आपलं वडगाव शेरी विजय शेरीच्या समोरची काढली पाहिजे आणि हे जे येणारे जाणारे गाड्या आहेत तो अपघात कमी होईल. आणि हे जे बसस्टॉप आहे हे जरा बसस्टॉप मस्त नवीन म्हणून पलीकडे या साईडला केलं पाहिजे. नागरिकांना पण चांगली सुविधा मिळाली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे, म्हणून आपण इकडे आलेलो आहे. आणि या गाड्या बघा कशा फास्ट येतात. गाडी दाखवा जरा भाऊ, या येणाऱ्या गाड्या त्यांना काही डिवायडर दिसत नाही अचानकपणे आणि गाडी डायरेक्ट इथं धडकती. तर नागरिकांनी जरा काळजीपूर्वक गाडी चालवावी चंदननगर बायपास वरती. आणि आमचे मोठा सिग्नल आहे तर मी जरा थांबतो इथं. आणि गाड्यांची भीती मला बी वाटायला लागली म्हणून मी काय करतो आता इकडे तिकडे बघून रस्ता क्रॉस करून टाकतो. पण इथून